नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे हत्तीरोग प्रतिबंधक आणि नियंत्रण 26 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि यामध्ये हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम जे की प्रत्येक वर्षी हे गोळ्या वाटप होतात या दिवशी. आणि वर्षातून जे की हे मच्छरामुळे जे रोग आहे, समजा हे रोग पसरू नाही. आणि हे जे मच्छर आहे, या मच्छर चावल्यामुळं हा हत्ती रोग नावाचा होत असतो. पाय आपला मोठा होत असतो आणि त्याच्यामुळं हे होऊ नये, रोग न होण्याच्या पहिलेच ही औषधी आपल्याला प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ही दिली जाते. आणि आशा वर्करच्या माध्यमातूनही हे औषधीचा पुरवठा प्रत्येक गावागावात तांड्यातांड्यात केला जातो. आणि केल्याच्या नंतर खरोखरच कोणीही कसलाही पेशंट असेल किंवा असेल तर लवकरात लवकर आरोग्य अधिकाऱ्याला भेटावं. नसेल तर त्यांनी ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत. आणि कोणत्या गोळ्या घ्यायच्या, कशा गोळ्या घ्यायच्या ते आपल्याला समोरील व्हिडिओ समोर क्लिकमध्ये डॉक्टर साहेब सांगत आहेत. डॉक्टर शिंदेसाहेब इस्लापूरचे अधिकारी आणि डोंगरे मॅडम व तेथील कर्मचारी स्टाफ हे यांनी या आजाराविषयी माहिती ते देत आहे. हे समोर प्रमाणे आहे. जे प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे जे हत्ती रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण याच्याबद्दल हे कॅम्प जे आहे सर, तर या कॅम्पबद्दल नेमकं जे रोगी आहेत, समजा जे काही नसेल किंवा असेल, काय नेमकं सांगाल? भारत सरकारमार्फत व आपल्या आरोग्य विभागामार्फत कार्यक्रम हा राबवला जाते. यावर्षी पण आपण जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाचा जो MDA म्हणून प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम आपण राबवत आहोत. आज 26 मार्च रोजी आपल्याला सर्वांना सामूहिक गोळ्या खाऊ घालायच्या आहे. त्यामध्ये DECच्या आणि ॲल्बेंडाझोलच्या ह्या 2 गोळ्या आहेत. त्यामध्ये वयोगटानुसार आपल्याला गोळ्या द्यायच्या आहेत. ह्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर निरोगी व्यक्तीस हत्तीरोग किंवा हत्तीरोगामुळे होणारे जे काही दुर्धर लक्षणं आहेत ते होणार नाहीत. ह्यासाठी आपल्याला ॲल्बेंडाझोलच्या गोळ्या आणि DECच्या गोळ्या ह्या राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला सर्व लाभार्थ्यांना खाऊ घालायचं आहे. सर्व लोकांना एक विनंती करतो की शासन आपल्यापर्यंत येत आहे आणि आपणही शासनापर्यंत यायला पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी. आज बऱ्याचशा गावागावामध्ये हत्तीरोगाचे पेशंट वाढत असल्या कारणामुळे आपल्याला हा प्रोग्राम 26 मार्च ते 5 एप्रिल या कार्यकाळामध्ये राबवायचा आहे. तेव्हा सर्व जनतेला मी आवाहन करतो, विनंती पण करतो की आपल्याकडे जे कोणी आरोग्य कर्मचारी येतील किंवा आमच्या आशा वर्कर येतील, जे कोणते आरोग्य कर्मचारी येतील त्यांना आपण सहकार्य करून ह्या MDAचा प्रोग्राम यशस्वी राबवून आपल्याला हा आजार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एवढं बोलतो, मी थांबतो. ओके सर. मॅडम, कोणत्या गोळ्या द्यायला पेशंटला? घेणार आहे DECच्या द्यायला. हां, द्या ना. हे गोळ्या आहेत का? हे 3 गोळ्या खाण्यासाठी DECच्या आहेत. आणि हे जी गोळी ही एक आहे ॲल्बेंडाझोलची आहे जनताची. हो, हे चघळण्यासाठी आहे. हां, ही सगळ्याची आहे. चावून खायची. चावून खा मामा, चघळून घ्या. चांगली वाटाली, मी बी खाल्ली आता जस्ट. कसं वाटाले? ओके. दरवर्षी हत्तीरोग प्रभावित क्षेत्रामध्ये MDA कार्यक्रमाद्वारे हत्तीरोगाला प्रतिबंध घातला जातो. त्यामध्ये आपला जो परिसर आहे ते स्वच्छ ठेवावा, जेणेकरून नाली असेल किंवा साचलेले पाणी असेल हे पाणी काढून टाकून तिथं कसल्याही प्रकारे मच्छर न साचता न येता तर ते पाणी ते तिथं साफ राहावे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये कोणतं तरी औषधी वापरून ते पाण्यामध्ये मच्छर बसू नये असं ते सुरक्षित करावे. आणि परिसर स्वच्छ ठेवा, जेणेकरून मच्छर होऊ नये. आणि त्याच्यामधलं दुसरं एक, जिथं कुठे अभियान असेल त्या अभियानामध्ये जाऊन त्यामध्ये औषधी घ्यावी. आणि ते औषधी घेतल्याच्या नंतर आपल्याला या रोगापासून वंचित राहता येऊ शकते. त्यानंतर मच्छरदाणीचा वापर करावा. जेव्हा झोपता आपण त्यावेळेस मच्छरदाणीचा
वापर जरूर करावा जिथं मच्छर असेल तिथं. आणि 2 वर्षाखालील मुलं असेल तर हे गोळी त्यांनी घेऊ नये. आणि जे गर्भवती महिला असेल किंवा गंभीर आजाराने महिला असेल तर ह्या गोळ्या त्या महिलांना घेऊ नये, जेणेकरून लोक डॉक्टरला विचारून माहिती घेऊनच त्या गोळ्या घेतल्या जाव्या. हे जे अभियान आहे इस्लापूर येथे डॉक्टर शिंदे साहेब व त्यांचा स्टॉप अतिशय उत्कृष्टपणे लोकांना माहिती देऊन जागृत करून आणि लोकांना खबरदारी कशी घ्यायची ही सर्व माहिती त्यांनी या कॅम्पमध्ये देत आहे. आणि खरोखरच लोक आवडीने या गोळ्या खात आहेत. आणि खाल्ल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये ही एक मानसिकता चेंज होण्याचं एक वर्तणूक दिसून आली, जेणेकरून जिथं या गोळ्या वापर मानसिकतामध्ये असेल काही लोक म्हणत काय दारूच्या गोळ्या खावं वगैरे असं जर मानसिकता असेल तर कृपया ही मानसिकता दूर करा, जेणेकरून आपल्याला वर्षातून एकदा भेटते. ज्यांनी का बार हे गोळ्या म्हणजे पुरवठा होत नाही, जेणेकरून डॉक्टर साहेब म्हणत आहे की आज 26 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत ह्या गोळ्याचा वापर आणि हे जे कॅम्प आहे म्हणा किंवा हे गोळी वाटप असेल प्रत्येक खेड्यापाड्यानं तर खरोखरच ते आशा वर्करच्या माध्यमातून गोळ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याने घ्यावा, जेणेकरून हत्तीरोग आपल्याला होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठीच हे हत्तीरोग प्रतिबंधक नियंत्रण हा कार्यक्रम भारत सरकारकडून हे राबवल्या जात आहे. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्याच्यापर्यंत या रोगाची माहिती गेली नसेल तर हे जे चॅनल आहे एकापासून लाखो लोकांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओच्या या बातमीच्या माध्यमातून लोक जागृत होईल आणि समोरील जे काही कार्यक्रम असेल ते आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून देणार. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. धन्यवाद.